श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। अधिक महिन्यात अनेक विवाहित महिला आईची ओटी भरतात। आपल्या घरात अनेक परंपरा चालत आलेल्या आहेत, त्यातीलच एक महत्त्वाची परंपरा म्हणजे आईची ओटी भरणे। पण तुम्हाला माहिती आहे का, अधिक महिन्यात आईची ओटी का भरली जाते, ती कशी भरावी, आई नसेल तर काय करावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे चला जाणून घेऊयात। असं म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिकारी। आईचं आपल्या आयुष्यातलं स्थान हे शब्दात मांडता येणार नाही, पण याच आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची, तिचे आशीर्वाद मिळवण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला एका विशेष काळात मिळते आणि तो काळ म्हणजे अधिक मास। आता आईची ओटी भरायला मिळणं हे भाग्याचं लक्षण मानलं जातं, पण हे पुण्यदायी कार्य शास्त्रानुसार फक्त आणि फक्त अधिक महिन्यातच करायला मिळतं। दर 3 वर्षांनी येणारा हा धोंड्याचा महिना आपल्या महाराष्ट्रात नातेसंबंध जपण्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आजच्या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत अधिक महिन्यातच आईची ओटी का भरली जाते, ज्यांची आई हयात नाही त्यांनी कोणाची ओटी भरावी, सासूची ओटी भरू नये असं का म्हटलं जातं, यामागचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय आहे आणि आईला अशी कोणती एक महत्त्वाची वस्तू भेट म्हणून द्यायची जी तिच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद वाढवू शकते। तसेच या परंपरामागे भावनिक आणि आध्यात्मिक अर्थही आपण समजून घेणार आहोत। अनेकदा आपण परंपरा पाळतो, पण त्यामागचे भावना आणि शास्त्र आपल्याला माहिती नसतं। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आणि माहितीपूर्ण ठरणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। चला तर मग सुरुवात करूया। यंदाचा अधिक मास ज्येष्ठ मास हा अनेक वर्षानंतर शुभ आणि दुर्मिळ योगात जुळून आलेला आहे। 2026 मध्ये आलेला अधिक ज्येष्ठ मास हा अध्यात्म, दानधर्म आणि पितृकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे। ज्येष्ठ महिना स्वतःमध्ये सूर्याची प्रखर ऊर्जा, तपस्या, दान आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वादाशी जोडलेला असतो आणि त्यात अधिक महिन्याचा संयोग आल्याने या काळाचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे। अधिक महिना हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो। हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित मानला जातो। या महिन्यात जप, दीपदान, व्रत आणि सत्कर्म केल्यास त्याचे फळ अधिक प्रमाणात मिळतं अशी धार्मिक मान्यता आहे। त्याचवेळी ज्येष्ठ महिना हा उष्णतेतही संयम, सेवा, पाण्याचे दान, अन्नदान आणि कुटुंबातील ज्येष्ठांचा सन्मान करण्याचा महिना मानला जातो। त्यामुळे यंदाचा अधिक ज्येष्ठ मास हा श्रीहरी विष्णूंची भक्ती, दानधर्म आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा अद्भुत संगम ठरत आहे। विशेष म्हणजे या काळात केलेले तांबूलदान, तांब्याचे दान, वडीलधाऱ्यांची सेवा, गरजूंना दान, अन्नदान आणि देवपूजा यांना अत्यंत शुभ मानलं जातं। अनेक महिलांसाठी हा काळ माहेरच्या ऋणांची जाणीव ठेवण्यासाठी आणि आई वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करण्याचा मानला जातो। धार्मिक मान्यतेनुसार अधिक ज्येष्ठ महिन्यात केलेले प्रत्येक सत्कर्म हे मनःशांती, सकारात्मक ऊर्जा आणि घरातील सुखसमृद्धी वाढवणारे मानले जाते। त्यामुळे हा महिना केवळ पंचांगातील अतिरिक्त महिना नसून आत्मिक शुद्धी आणि पुण्य संचय करण्याची सुवर्ण संधी मानली जाते। आता ओटी भरणं म्हणजे नेमकं काय हे आधी बघूया। आता ओटी भरणं हा शब्द आपण नेहमी ऐकतो, सण समारंभात हा विधी करतो, पण याचा मूळ अर्थ काय, तर जेव्हा आपण एखाद्या सुवासिनीची किंवा गर्भवती स्त्रीची ओटी भरतो तेव्हा तिच्या साडीच्या पदरात तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ आणि फण घातला जातो। आध्यात्मिक दृष्टिकोनातून ओटी भरणे हे गर्भधारणेचे प्रतीक मानले जाते। हे मातृत्वाचं प्रतीक मानलं जातं। स्त्रीच्या पोटातील सर्जनशील शक्तीचा, तिच्यातील देवत्वाचा हा एक प्रकारचा सन्मान असतो। आपल्या संस्कृतीत स्त्रीला शक्तीचं रूप म्हटलं जातं। ओटी भरून आपण तिच्यातील त्या शक्तीला वंदन करतो। आता मुख्य प्रश्नाकडे वळूया। शास्त्र असं सांगतं की विवाहित स्त्रीने एरवी आपल्या आईची किंवा सासूची ओटी भरू नये। मग फक्त अधिक मासातच हा नियम का बदलतो, यामागे खूप भावनिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत।
आता विवाहित मुलीसाठी तुमच्या आईने तुमचं कन्यादान करून जगातील सर्वात मोठे दान केलेलं असतं. स्वतःच्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या घरी सोपवणं हा खूप मोठा त्याग आहे. त्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अधिक मास सर्वोत्तम काळ मानला जातो. शिवाय असं म्हणलं जातं, अधिक मासात आईची ओटी भरताना मनात हा भाव असावा की पुढच्या जन्मी सुद्धा मला याच आईच्या पोटी जन्म मिळू दे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आईच्या ओटीपोटात 9 महिने ती राहिलेली असते. तिच्या उदरातून आपला जन्म झालेला असतो. त्या उदराची म्हणजे ओटीची पूजा करण्याचं हे भाग्याचं लक्षण मानलं जातं. म्हणूनच या महिन्यात आईचा सन्मान करून तिला साडी सोळी देऊन तिचा आशीर्वाद घेणे हे सौभाग्यकारक मानले जाते. आता अनेकांच्या मनात हा प्रश्न पडलाच असेल की सासू ही सुद्धा आईच असते, मग त्यांची ओटी का भरू नये? तर याचं कारण आपल्या परंपरेत लग्नानंतर जेव्हा सून पहिल्यांदा घरी येते तेव्हा सासू तिची ओटी भरते. याचा अर्थ असा की सासू तिच्या मुलाची आणि घराची संपूर्ण जबाबदारी सुनेच्या ओटीत टाकत असते. सासूकडून मिळालेला हा आशीर्वाद किंवा ही जबाबदारी ओटी भरून परत द्यायची नसते. तो आशीर्वाद आपण आयुष्यभर जपायचा असतो. म्हणूनच अधिक महिन्यात सासूची ओटी भरण्याऐवजी आईला प्राधान्य दिले जातं. आता मुख्य प्रश्नाकडे वळूया. जर आई नसेल तर कोणाची ओटी भरायची? तर मंडळी, नियती कधी कधी कठोर असते, पण भक्तीमध्ये प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. जर तुमची आई हयात नसेल तर तुम्ही काही पर्याय निवडू शकता. जसे तुम्ही समाजातील कोणत्याही पुण्यवान वृद्ध किंवा सौभाग्यवती स्त्रीची आईच्या स्थानी मानून ओटी भरू शकता. सासूला सोडून जर तुम्हाला कोणाची ओटी भरणे शक्य नसेल तर तुमच्या कुलदैवतेची म्हणजे अंबाबाई, तुळजाभवानी किंवा तुमची जी कुलदेवता असेल तिची ओटी मनोभावे भरावी. ती सुद्धा सर्व विश्वाची आई आहे. ओटी भरल्याने तुम्हाला तुमच्या आईचाच आशीर्वाद प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे. तुम्ही एखाद्या गरजू सुहासिनीला साडी चोळू देऊन तिची ओटी भरली तरीही त्या माऊलीचे आशीर्वाद तुम्हाला मिळतातच. आता ओटी कशी भरावी आणि आईला काय द्यावं? तर ओटी भरताना काही साध्या गोष्टीचे भान ठेवावं. आईचे पाय धुवावे, तिला हळदी कुंकू लावावं. ओटीच्या साहित्यात तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ आणि खण किंवा साडी असावी. सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे आईला या दिवशी वस्त्रदान करणे खूप शुभ मानले जाते. जर तुम्हाला शक्य नसेल तर काही हरकत नाही. नसेल तर एक साधा ब्लाऊज पीस आणि नारळ देऊनही तुम्ही तिची ओटी भरू शकता. तुमची भावना महत्त्वाची आहे, वस्तूची किंमत नाही. मग तिला सन्मानाने नमस्कार करा आणि तिचे आशीर्वाद घ्या. तर अधिक महिन्यामध्ये अनेक विवाहित महिला आईची ओटी भरतात. आपल्या घरात अनेक परंपरा चालत आलेल्या आहेत. त्यातलीच एक महत्त्वाची परंपरा आहे आईची ओटी भरणे. तर मंडळी, अधिक ज्येष्ठ महिन्यात आईची ओटी भरण्याची ही सुंदर परंपरा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आईचं माहेर म्हणजे तिच्यासाठी फक्त घर नसतं, तर प्रेम, माया आणि आठवणीचा खास ठिकाण असतं. लग्नानंतर संसारात व्यस्त झालेल्या प्रत्येक महिलेला माहेरची ओढ कायम असते. म्हणूनच अधिक महिन्यात आईची ओटी भरणे फक्त परंपरा नाही, तर आईबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करण्याची सुंदर भावना आहे. या दिवशी आईला साडी, नारळ किंवा छोटंसं गिफ्ट दिलं तरी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसून येतो. कारण वस्तूपेक्षा तिला महत्त्व असतं ते आपल्या प्रेमाचं आणि आपुलकीचं. आई आयुष्यभर आपल्या मुलांसाठी खूप काही करत असते. त्यामुळे तिच्यासाठी केलेली ही छोटीशी गोष्ट तिच्या मनाला मोठा आनंद देते. असं मानलं जातं की अधिक महिन्यात आईवडिलांचा सन्मान केल्याने घरात सुख, शांती आणि सकारात्मक वातावरण राहतं. त्यामुळे या पवित्र महिन्यात आईला वेळ द्या, तिचा आशीर्वाद घ्या आणि तिच्या चेहऱ्यावर हसू कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.